नमस्कार. मी कोण आहे माहितीये? मी त्या डोंगराळे गावातली एक छोटीशी 3 वर्षांची मुलगी. माझं नाव तुम्हाला माहीत नसेल, पण माझं घर, माझं अंगण, माझं पाटं, माझी आई मला हाक मारत असलेली मिठी, माझ्या आजोबांचा हात, आजी केलेले हलकं गोड गोंजारणं, हे सगळं माझं जग होतं. आणि आता जे काही मी सांगणार आहे ना, ते माझ्या छोट्याशा मनातून अबोलपणे आत अडकून राहिलेलं सगळं. कदाचित अश्रू बनून खाली आलं असतं जर मी अजून ह्या जगात असते तर. मी नेहमीप्रमाणे त्या दिवशी अंगणात खेळत होते. माझी खेळणी, माझा छोटा डबा आणि घरातून येणारा आईचा आवाज. "थांब, मी येते लगेच. जरा काम संपवते." मला खेळायला खूप आवडत होतं. धुळीत हसणं, झाडाखाली बसून दगड फुलांनी खेळ करणं हे माझं संपूर्ण जग होतं. माझे बाबा बाहेरगावी गेले होते कामासाठी. आई घरात काम करत होती. आजी आजोबा शेतात गेले होते. आणि मी अंगणात हसत खेळत दिवस मावळायला लागला तरी मला काही काळजी नव्हती. कारण माझं घर माझ्या भोवतालीच तर होतं. पण काही क्षणांनी माझ्या जगात छाया आली. कोणीतरी मला हाक मारली. काहीतरी देतो असे म्हणाले. मी लहान होते, निरागस होते. मला वाटलं, अरे, चॉकलेट मिळणार. आणि मी त्याच्या मागे गेले. मी चुकीचं केलं का? मला तर आईबाबांनी शिकवलं होतं की कोणासोबतही जाऊ नये. पण मला माहीत नव्हतं की माझ्याच गावात कुणाचं मन एवढं काळं असू शकतं. त्या क्षणी मला काही कळलं नाही. मला भीती वाटली. मी रडत होते. आई, आई असं म्हणत होते. पण माझा आवाज बाहेर आला नाही. माझं छोटं हृदय धडधडत होतं. मला फक्त आईची मिठी हवी होती. माझ्या बाबांचा हात हवा होता. आणि मग अचानक सगळं अंधारात गेलं. पूर्ण काळोख. जणू काही जग अचानक थांबलं. माझं रडणं थांबलं. पण माझं मन नाही. माझं शरीर इथे राहिलं. पण मी त्या अंगणातल्या माझ्या छोट्याशा झाडाखाली, फुलांच्या सुगंधात, आईच्या मांडीवरच्या आठवणीत अडकले. माझा मृतदेह एका झुडपात टाकला गेला. मला माहीतही नाही की तेव्हा आई किती रडली असेल. आजोबांच्या हातात किती कंपा आला असेल. गावातील प्रत्येक जण कसा पळत पळत मला शोधत असेल. कुणाच्या तरी मोबाईलचा दिवा जसा अंधारात चमकत असेल ना, इकडे पहा, तिकडे पहा. आणि मी मात्र कुठेतरी शांत होऊन त्यांना बघत होते. त्यांना सांगूही शकत नव्हते की इकडे आहे मी. आईने मला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तिच्या डोळ्यातलं आयुष्यच जणू काही संपून गेलं. ती बसली, किंचाळली, कोसळली. माझ्यावर प्रेम करणाऱ्या इतक्या लोकांच्या डोळ्यातून अखंड पाऊस पडत होता. माझ्या आजीचा हुंदका, आजोबांचा थरथरणारा हात, हे दृश्य मला परत परत दिसत राहतंय. गावातील सगळे लोक रडत होते. काही महिला ओरडत होत्या. काहींच्या हातात मुठं बांधलेली होती. काहींच्या डोळ्यात रक्ताचा राग होता. ह्या मुलीचं काहीतरी करायला हवं, असं त्यांच्या मनात होतं. पण मला काहीच हवं नव्हतं. फक्त माझ्या आईबाबांचे खांद्यावर बसून खेळणं, माझे आजोबा टाकत असलेली पांगडी, हे सगळं पुन्हा मिळावं असंच वाटत होतं. पण ते शक्य नव्हतं. गावाने आंदोलन केलं. रस्ता रोको झाला. सगळीकडे माझ्याबद्दल चर्चा. कुणाचं हृदय थरथरत होतं, कुणाचा राग उफाळून येत होता. आणि मी शांतपणे हे सगळं पाहत होते. कुणाचं रडणं थांबत नव्हतं. काही लोक म्हणत होते, तिला न्याय मिळाला पाहिजे. काहींचा आवाज थरथरत होता, तो आरोपी फाशीला हवा. काही जण मला परी म्हणत होते, काही गाऊगावची लेक म्हणत होते, काही देवदूत म्हणत होते. आणि मला प्रत्येक नावामध्ये प्रेम जाणवत होतं. मला माहितीये, माझी आई अजून रडत असेल. बाबाने कदाचित काम सोडलं असेल. आजी आजोबा माझं नाव घेऊन घरभर माझा शोध घेत असतील. माझी खेळणी अजून अंगणात पडली असतील. आई अजूनही दाराकडे बघत असेल, माझी मुलगी येते की काय. मी येणार नाही, पण माझ्या आठवणी कधीच जाणार नाहीत. पोलिसांनी मला शोधलं. त्यांनी त्या व्यक्तीला पकडलं. पण मला माहीत आहे, शिक्षा काहीही असो, माझ्या आईच्या डोळ्यातलं रिकामेपणा कधीच भरून येणार नाही. गावातील लोक आंदोलन करत होते, रडत होते, माझ्या नावाने घोषणा देत होते. पण त्यांचा आवाज मला शांत वाटत होता. कारण त्यांनी मला विसरलं नाही. त्यांनी मला जपलं, माझ्यासाठी लढले, माझ्यासाठी न्याय मागितला. मला कधीकधी वाटतं, मी पुन्हा त्या अंगणात खेळतीये.
त्या छोट्या दगडांमधून घर करतीये. आई दारावर उभी आहे. पाणी पिऊन घे ग म्हणत आहे. आणि मी हसत आहे. नंतर हळूवार वाऱ्यानं पानं उडतात आणि मला कळतं की मी आता फक्त आठवण आहे. पण माझं मन, माझं छोटंसं हृदय, ते अजूनही त्या घराभोवती फिरतंय. माझ्या खेळण्याजवळ बसतंय. आईच्या हाताला स्पर्श करण्याचा प्रयत्न करते. आजोबांच्या काठीचा आवाज ऐकू येतो आणि मी त्यांच्या मागे पळत असल्यासारखे वाटते. पण ते मला बघत नाहीत. मी या जणातून गेले, पण मी गेलेलं नाही. कारण माझं नाव कोण विसरणार आहे? गावाच्या रस्त्यांवर अजूनही माझ्या पावलांचे आवाज आहेत. अंगणात अजूनही माझ्या खेळण्यांचा रंग आहे. आणि आईच्या हृदयात मी कायम आहे. मी फक्त एवढंच म्हणते, मला न्याय मिळू दे. माझ्या आईच्या अश्रूंना थांबू दे. माझ्या गावात पुन्हा कुठलीच मुलगी घाबरून जगू नये. ज्यांनी माझ्यासाठी आवाज उठवला, आंदोलन केलं, अश्रू ढाळले, त्यांना मी माझं छोटंसं धन्यवाद देते. आणि तुम्हालाही एक विनंती. तुमच्या घरातली लहान मुलं हसत असतील, खेळत असतील, तर त्यांना घट्ट मिठी मारा. कधीच सोडू नका. मी आता शांत आहे, पण तुमच्या जगातली प्रत्येक चिमुकली सुरक्षित राहू, हीच माझी इच्छा, हीच माझी शेवटची प्रार्थना.